ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आज बारामतीत दाखल झालेत. काय सांगाल सर, आज तुम्ही बारामतीमध्ये दाखल झालेत? बारामतीमध्ये नगर परिषदेसाठी एक आमच्या सहकार्यानं कार्यकर्त्यानं बसपाच्या कार्यकर्त्यानं नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय आणि नगराध्यक्षपद हे ओपनसाठी आहे, खुलं आहे. खुल्या जागेवर एक दलिताचा पोरगा निवडणूक लढतोय. हे खऱ्या अर्थानं ओबीसी मधल्या तरुण कार्यकर्त्यांना, SC ST मधल्या तरुण कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देणारी घटना आहे. आणि आजपर्यंत इथल्या राज्यकर्त्यांनी कॅटेगरीचा माणूस कॅटेगरीतच त्याला त्या लिडरशिपला तिथंच संधी द्यायची आणि इतर ठिकाणी द्यायची नाही. असं अपवादात्मक एका दुसरा असेलही, नाही म्हणणार नाही मी, पण ओबीसी आणि SC ST मधल्या सर्व बांधवांनी पुढे आलं पाहिजे, लढलं पाहिजे. आजपर्यंत आपण समाजकारण करत आलो, आजपर्यंत आपण कोणाचे तरी झेंडे दांडे लावत आलो, पण आता आपल्याला आपल्या हक्काधिकारासाठी आपला प्रतिनिधी लोकल बॉडीमध्ये असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं कायद्याच्या सभागृहात असणं आवश्यक आहे. ही एक क्रांतिकारक घटना माझ्या दृष्टीने मला वाटते. म्हणून मी आज बारामतीला आलोय आणि संवाद साधतोय ओबीसी बांधवांशी आणि इथल्या सर्वसामान्य लोकांशी. गेले 25-30 वर्षापासून बारामती नगर परिषदेची राष्ट्रवादीची एखादी सत्ता आहे. याच्यामध्ये तुम्ही देखील नगराध्यक्षासाठी आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय. साधारणतः प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार? हे बघा, तो उमेदवार आहे, तो तर त्याची भूमिका मांडतच राहील. पण मी एक राज्य पातळीवरती काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मी सामाजिक न्यायासाठी मी काम करणारा कार्यकर्ता आहे. पण लोकल बॉडीमध्ये आपले नेते तयार झाल्याशिवाय, कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी सुकर होणार नाही. मग एखादा जर लोकल बॉडीमध्ये एखादा निवडणूक लढत असेल, तो चांगली भूमिका घेत असेल, तर त्या कार्यकर्त्याला पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे. आम्ही या पवार फॅमिलीचा बेगडी पुरोगामी, कशी हे बेगडी आहे, बारामतीला 3,000 कोटी आणल्याच्या फुशारक्या हे मारतात. पण मग महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकांचं, इतर महानगरपालिकांचं काय? हे फक्त बारामतीचे नेते आहेत का महाराष्ट्राचे नेते आहेत? मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर तुम्ही काय करताय? हे उपमुख्यमंत्री असल्याप्रमाणे आपण या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहोत, याचं भान यांना कुठं राहत नाही असं मला वाटतंय. अजितदादा बऱ्याच वेळा आपल्या भाषणातून आव्हान करत असतात, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचा माणूस आहे, आणि बरेचदा त्याच्यामध्ये देखील बारामतीचा विकासाचा उल्लेख करतात. मग बारामतीचा विकास करतात आणि इतर लोकांची काही चेष्टा करतात का? काही इतर लोकांच्या जखमीवर मीठ चोळतात. त्यांना कारखान्याचंही चेअरमन व्हायचं असतं, त्यांना नगरपालिका ताब्यात लागते, त्यांना कबड्डी संघाचं अध्यक्ष व्हायचं असतं, त्यांना खो खो महासंघाचं अध्यक्ष व्हायचं असतं, त्यांना रयतचं अध्यक्ष व्हायचं असतं, त्यांना महाराष्ट्रातल्या 400-500 संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांचे डायरेक्ट इनडायरेक्ट डिरेक्टरशिप असेल किंवा अध्यक्षपद असेल, हे पवार फॅमिलीकडेच आहे. महाराष्ट्रामधल्या ह्या लोकांना जागतिक पातळीवरचा एखादा मॅक्सेसे अवॉर्ड, नाहीतर जागतिक पातळीवरचं एखादा असतं ना मॅक्सेसे अवॉर्ड, एशियन अवॉर्ड, अशा दर्जाचा एखादा पुरस्कार पवार फॅमिलीसाठी तयार करण्यात यावा. मी युनोला एक पत्र लिहीन की एकाच घरामध्ये किती पद आहेत, किती ज्ञान आघाद यांचं आहे. शिक्षण क्षेत्रात तेच, क्रीडा क्षेत्रात तेच, सहकार क्षेत्रात तेच, कारखानदारीत तेच, दारूच्या कारखान्यामध्ये तेच. यांना पुरस्कार दिला पाहिजे. हे नेतृत्व अरे बारामतीपुरतं नाही, हे महाराष्ट्रापुरतं नाही, हे देशापुरतं नाही, हे इंटरनॅशनल पद्धतीचं हे नेतृत्व आहे. खरोखर यांची दखल घेतली जावी जागतिक पातळीवर. कालच्या भाषणामध्ये अजितदादांनी असा उल्लेख केला, भाषण चालू असताना एका कार्यकर्त्यांनी चिठ्ठी दिली, त्यावेळेस ते अजितदादा म्हणाले, झालं गेलं गंगेला मिळालं, आता हे बाकीच्या गोष्टी सोडून द्या. मला सुद्धा पवार साहेबांनी मोठे केले, मला सुद्धा पवार साहेबांनी राजकारणात आणले, असं एकंदरीत त्या ठिकाणी वक्तव्य करण्यात आलं. आणि राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा शरद पवार गट एकच असल्याचं संकेत दिले. कसं पाहता? ते एकच आहेत. फक्त अजितदादा पवारांनी अमित शहा साहेबांबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं आणि आता त्याची तारीख संपत आली, लिव्ह इन रिलेशनशिपची तारीख संपत आली. त्यामुळे अजितदादा पवार आता परत इकडे येतील. आता तुम्ही समजून घ्या, कारण यांचं तत्व काय, यांचा राष्ट्रवाद कोणता, यांची विचारधारा कुठली, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात हे किती बसतं, यशवंतराव चव्हाणांचा विचार, आणि त्याच यशवंतराव चव्हाणांचा विचार सांगणाऱ्या माणसं संघाच्या रांगेमध्ये, संघ म्हणजे काय देशद्रोही संघटना असं नाही मला म्हणायचं. कुठला विचार आहे तुमचा ते तरी एकदा आम्हाला सगळ्यांना सांगा. का पैसा कमवणे हाच एवढा विचार यांचा, यांनी सांगावं. अजितदादाचे विश्वासू असणारे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूरमध्ये सभा झाली, त्यावेळी देखील त्यांनी इंदापूरच्या नगराध्यक्ष पदावरून किंवा राजकारणावरून त्या ठिकाणी निवडणुकीबाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि थेट राष्ट्रवादीला इशारा दिला, आम्हाला कोल्लं तर आम्ही तुम्हाला कोलतो. तर कसं पाहताय विधानाकडे?
हे प्रदीप गारटकर साहेबांनी अजून थोडंसं बोलायला पाहिजे होतं, कारण महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे. ह्याला काही पडलेलं नाही, कार्यकर्त्यांचं काही देणं घेणं नाही. खरं तर प्रदीप गारटकरांना कधीतरी मी जाऊन भेटेन. तुम्ही जे सांगताय ना ते जरा वेगळ्या भाषेत सांगा. आमची भाषा वेगळी आहे, विद्रोहाची भाषा. खरोखरच पवार फॅमिली ही कुटुंबाच्या बाहेर, कुटुंबाच्या पलीकडं कुणाचंही भलं करेल असं वाटत नाही. संपूर्ण राज्यावर बहुचर्चित असणार वतनाच्या जिमनी लाटल्या असं पार्थ पवारांवरती आरोप होतोय. त्याच्यामध्ये देखील 41 कोटी रुपये त्यांनी नजराणा भरायला हवा होता, पण संपूर्ण हे प्रश्न देखील अजून अनुत्तरित आहेत. कसं पाहता हे प्रकरण झालंय म्हणून म्हणावं तर त्याचा नजराणा भरायला तयार नाहीत. नाही झालंय म्हणावं तर सातबाऱ्यावर नाव आलंय. क्लीन चिट द्यावी तर मीडिया रोज ओरडतोय, क्लीन चिट नको द्यावी. काय काय चाललंय हे आम्हाला काहीच कळत नाही यामध्ये. म्हणजे सत्तेचा गैरवापर, सत्तेपुढं शानपण चालत नाही म्हणतात ते हे. आज ओबीसी असेल किंवा इतर वतनाचे जिमने असते, त्याच्या महार वतन असेल किंवा रामोशी वतन असेल, हे सर्व वतनाचे जिमने वाचवण्यासाठी तुमच्याकडून सर्वतोपरी कोणत्या प्रयत्न? हे बघा, शासनाने एक व्हाईट पेपर सादर म्हणजे जाहीर करावा, शासनानं श्वेतपत्रिका जाहीर करावी. नाहीतर वतनदारांनी पुढे यावं आणि मूळ वतनदारांना जमीन माघारी मिळवून द्यायची जबाबदारी आमची. फक्त तुमच्या बाबतीत अन्याय झालाय, तो अन्याय आम्हाला समजावून सांगा. वतनदारांना आम्ही या जमिनी परत मिळवून देऊ, एवढा शब्द एक कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्व रामोशी वतन असेल, गुरव समाजाच्या वतनी जमिनी असतील, देवस्थान कमिटीच्या जमिनी असतील, मातंग समाजाच्या वतनीच्या जमिनी असतील, जेवढी वतन आहेत आणि जिथं अन्याय झालाय त्या लोकांनी पुढे यावं. एक खूप मोठी संघटना आपण तयार करू आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याच्या मानगुटीवर बसून हा प्रश्न आपण सोडवू. नक्कीच. यामध्ये शेवटचे प्रश्न विचारतोय. तुम्ही आता नगराध्यक्ष पदाच्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलाय. तुम्ही ओबीसी नेते म्हणून या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही या काळामध्ये जनतेला बारामतीकरांना काय आवाहन कराल? बारामतीकरांना एकच सांगेन की तुमचे जे नेते खूप मोठमोठ्या फुशारक्या मानताय, त्यांनी जे निधी आणल्याचा दावा करतायत, हा निधी त्यांच्या पाहुण्या रावळ्यांसाठी, कॉन्ट्रॅक्टरसाठी आणलेला आहे. त्यातून तुमचं किती भलं झालं याचं ऑडिट तुम्ही तुमच्या मनाला विचारा. संध्याकाळी घरी गेल्यानंतर शांतपणे तुम्ही विचार करा आणि योग्य त्या माणसाला आपलं कोण परक कोण हा मेसेज हा संदेश मी तुम्हाला देईन. आपल्या माणसांना तयार करा. नगरपालिकेचा सदस्य झाला म्हणजे खूप काही परिवर्तन झालं असं होत नाही. नगर परिषदेचा सदस्य, नगराध्यक्ष झाला तर तो पुढच्या लढाईसाठी एक कार्यकर्ता तयार होतो, याचं भान असू द्या. आपण आपल्या माणसाला मतदान करा. क्रांतीची सुरुवात तुमच्यापासून होऊ द्या. आज पिंपरी सभा होणार आहे, काय आव्हान असेल? ओबीसीचं आरक्षण कसं चोरलं जातंय, कसं ढापलं जातंय, कशी सर्टिफिकेट इरेग्युलर पद्धतीने आणले जातात, हे आम्ही महाराष्ट्राला समजावून सांगायचा प्रयत्न करू. आज आपल्यासोबत जोडून होते ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्यासोबत जोडून होते. सुंदर कुसळकर, लोकशाही मराठी, बारामती.